थोडीशी पोटपूजा कधीही आणि कुठेही अशा गरमागरम वडापावची रेसिपी आज आपल्या किचन मध्ये आपण बनवणार आहोत। त्याचबरोबर गाड्यावर मिळणारी चटणीची रेसिपी सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेऊया। जिरं चांगलं तडतडल्यावर त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून घेऊया। थोडीशी उडदाची डाळ घालून घेऊया। आता हे जिन्नस आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत। साधारण 2 मिनिटं उडदाची डाळ परतून घेतल्यावर आता इथे अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेतली आहे। आता ही अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे। अद्रक लसणाची पेस्ट परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया। चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि ते सुद्धा तेलावर चांगलं परतून घेऊया। सर्व जिन्नस साधारण 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घेतल्यानंतर त्यामध्ये उकडून स्मॅश केलेले बटाटे घालून घेऊया। तर इथे मी 6 ते 7 बटाटे चांगले उकडून स्मॅश करून घेतले आहेत किंवा तुम्ही किसणीवर सुद्धा किसून घेऊ शकता आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे। आता हे सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया आणि 2 मिनिटं झाकण लावून ही भाजी चांगली शिजवून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटं भाजी चांगली शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली बटाटे वड्याची भाजी तयार झाली आहे। आता आपण पुढची तयारी करूया। इथे 1 कप बेसन घेतला आहे। त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया। चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि आता हे सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर तयार झालं आहे। आता ते आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। तोपर्यंत आपली भाजी थंड झाली आहे, त्याचे वडे तयार करून घेऊया। तर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला भाजीचा एक छोटा गोळा तयार करायचा आहे आणि त्याचे अशा प्रकारे वडे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता की मी सर्व वडे तयार करून घेतले आहेत। 10 मिनिटं रेस्ट झाल्यानंतर आता आपल्या बेसन मध्ये थोडासा इनो घालून घेऊया आणि ते ऍक्टिव्हेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेऊया आणि बेसन थोडंसं फेटून घेऊया। साधारण मिनिटभर आपल्याला हे बेसन चांगलं फेटून घ्यायचं आहे। इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत। एकदा तेल कडक गरम झाल्यानंतर गॅस मीडियमवर ठेवून आपल्याला वडे परतून घ्यायचे आहेत। तर साधारण एका बाजूला 5 मिनिटं आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत। 5 मिनिटं झाल्यानंतर हलक्या हाताने ते परतून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पुन्हा एकदा ते चांगले परतून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे दोन्ही बाजूला आलटून पालटून आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व वडे तळून घेतले आहेत। आता आपण चटणीची तयारी करूया। तर इथे उरलेल्या पिठामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते पातळ करून घेतलं आहे। आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं करून अशा प्रकारे तेलामध्ये सोडून द्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं चांगलं आलटून पालटून तळून घेतल्यानंतर आता हे पीठ आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तळलेलं पीठ सगळं घालून घेऊया। त्याचबरोबर त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया। लाल मिरचीची पावडर आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालूया
आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी ते सर्व मिश्रण वाटून घेतलं आहे। त्यानंतर इथे मी तवा गरम करत ठेवला आहे, त्याला बटर लावून पाव थोडे गरम करून घेऊया। तुम्हाला आवडत नसल्यास ही स्टेप तुम्ही स्किप केली तरी चालेल। तर आता इथे दोन्ही बाजूने आलटून पालटून मी पाव गरम करून घेतले आहेत। पाव गरम झाल्यानंतर आता त्याला आपण बनवलेली चटणी लावून घेऊया आणि चटणी लावलेल्या पावामध्ये आता वडा ठेवून घेऊया। तर इथे आपला वडापाव खाण्यासाठी तयार झाला आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा।